नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींचा आता जे जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर जे लाडक्या बहिणींचा संताप व्यक्त करत आहेत बघा. तर लाडक्या बहिणींना वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढलेला आहे. तर बहुतेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. KYC करून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत बघा. काय माहिती आहे, संपूर्ण जी अपडेट काय आहे, संपूर्ण व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर काय अपडेट आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा. वाशिम जिल्ह्यातील शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने वाशिम जिल्ह्यातील शेकडो महिलांचा संताप आज उफाळून आलेला आहे. आणि KYC प्रक्रिया पूर्ण करून ही हप्ता न जमा झाल्याने संतप्त महिलांनी थेट वाशिम जिल्हाधिकाऱ्यावर धडक ते जोरदार आंदोलन सुरू केलेले आहेत बघा. KYC करूनही लाभ मिळत नसेल तर ही योजना नेमकी कोणासाठी, असा सवाल उपस्थित महिलांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली व सर्वच लाडक्या बहिणी ठेवा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करा, अशी तीव्र घोषणा जिल्हाधिकाऱ्यावर परिसर दणाणून गेलेला आहे बघा. आंदोलन दरम्यान अनेक महिलांनी घरगुती आर्थिक अडचणी मांडल्या आहेत. या योजनेच्या हप्त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा मासिक खर्च काही असे अवलंबून आहेत. मात्र वारंवार कार्यालय फेरे मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे आरोप त्यांनी यावेळी केलेले आहेत बघा. दरम्यान उपस्थिती चिघळू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधला. तांत्रिक अडचणी प्रलंबित करणे, लाभ वितरणाचे अडथळ्यांवरही माहिती देत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेले आहे. तरीही ठोस कालमर्यादा न दिल्याने महिलांमध्ये नाराजी कायम असून त्यांना जो आंदोलन आहे ते तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे बघा. रस्त्यावर महिला आता उतरलेल्या आहेत. रस्त्यावर वाशिम जिल्हाधिकाऱ्यालय आणि रस्त्यावर महिला उतरलेल्या आहेत. त्यांनी बहुतेक ठिकाणी रस्तेसुद्धा जाम केलेले आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये अलग अलग ठिकाणी या महिला जमा झालेल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये बघा 30 लाखपेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आणि तुम्ही पुढे बघू शकता कशा प्रकारे. तर बघा, इथं 30 लाख लाडक्या बहिणींना धक्का, KYC न पूर्ण केल्यास आर्थिक लाभ बंद होणार बघा. तर आता राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मुदतीत KYC अपडेट न करणाऱ्या 30 लाख महिलांना मोठा धक्का बसणार आहे. कारण सरकार त्यांचा आर्थिक हप्ता थांबवण्याचा विचार आहे. राज्यातील महिलांच्या या योजनेची दरवर्षी KYC करणे बंधनकारक आहे. KYC न करण्याची मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आलेली होती बघा. मात्र त्यानंतर राज्यातील सुमारे 30 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत ते KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही. आता KYC प्रक्रियेदरम्यान बंद झाल्याने या महिलांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेत अटी व निश्चित केलेल्या आहेत बघा. अटी व शर्ती काही निश्चित केल्या, त्यानुसार आता ज्या महिलांमध्ये पती किंवा वडिलांसाठी अनिवार्य KYCचा समावेश होता, त्या दरम्यान जर महिलेचा पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास तर या महिलांसाठी लाभ बंद केले जातील. शिवाय ज्या महिलांनी अद्याप त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना लाभ बंद केले जाणार आहेत बघा. तर मोठी बातमी आहे, मोठी खुशखबर आहे. तर बघा, काही महिलांचे तांत्रिक कारणांमुळे, तांत्रिक अडचणींमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले आहे. कोणाचं आधार कार्ड अपडेट नाही आहे, कोणाच्या आधार कार्डवरील स्पेलिंग मिस्टेक आहे, कोणाचे सर्व लाडक्या बहिणींचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. कोणाचे जे आहेत KYC केलेली नाही, कोणाची KYC प्रक्रियेमध्ये चुकीचा पर्याय निवडून गेलेला आहे, कोणाची KYC प्रक्रिया मुदत संपल्यानंतर त्यांनी KYC प्रक्रियेला सुरुवात केली. परंतु आता लाडक्या बहिणींचं एकच म्हणायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYCची जी मुदत आहे ती वाढवा. कारण 30 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत हा खूप मोठा आकडा आहे. 30 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे. आणि महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. त्यांचं म्हणायचं असं आहे की लाभ देणार तर सर्वांना द्या, नाही तर ही योजना बंद करा, अशी महिलांची मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू झालेली आहे. महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. त्यांनी सर्व रस्तेसुद्धा जाम केलेले आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये हे महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे बघा. आताची ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. जशी जशी माहिती येणार तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज लाडकी बहीण योजनेच्या चॅनलवर तुम्हाला रोज माहिती देत असतो. त्यामुळे आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर ज्या ज्या महिलांना काही विचारायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर KYC प्रक्रिया ही जी आहे ती ते वेळेत पूर्ण न झाल्याने KYC प्रक्रियेची मुदत वाढवा. आणि काही लाडक्या बहिणीच्या तांत्रिक अडचणींमुळे काही प्रॉब्लेम आले असतील तर त्यांचे हप्ते वेळेवर चालू करा, अशी सरकारकडे मोठ्या प्रमाणात मागणी महिलांची सुरू झालेली आहे. त्यामुळे ही योजना जी आहे ती पुढे आता 2100 रुपये अजून पुढे लाभ देणार का, असा आपण सवाल
महिलांना पडलेला आहे की ₹21 हप्ता कधी मिळणार आहे. सर्व महिलांकडून जे आहे ते घोषणाबाजी सुरू झालेली आहे आणि आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी, लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बरोबर आहे ना? सरकारने जे कारण आहे ते कारण न देता डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद केलेले आहेत काही महिलांचे. कारण त्यांना मेसेज आलेला नाही कोणत्या कारणांमुळे तुमचे हप्ते बंद झालेले आहेत काय. तर तसा मेसेज द्यायला होता कारण त्यांना पहिले लाभ मिळत होता बघा. अगोदर त्यांना जे हप्ते आहेत ते जमा होत होते आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते जमा झालेले नाही. त्यामुळे त्यांना अगोदर मेसेज यायला पाहिजे होता. काही ना काही त्यांना कारण देऊन त्यांचं समाधान करायला हवं होतं. परंतु कोणत्याही कारणामुळे तुमचे हप्ते बंद झाले आहेत ते पण त्यांनी मेसेज दिलेले नाहीत. त्यामुळे डायरेक्ट तुमचे नाव कट करण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश पण झालेल्या आहेत. काही लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत, काही लाडक्या बहिणींना अजून ₹3000 आलेले नाहीत. तर बघा आता जो तुमचा हप्ता आहे तर 5 फेब्रुवारीनंतर तुम्हाला हप्ता मिळणार अशी पण चर्चा सुरू झालेली आहे. जिल्हा परिषदा निवडणुका आहेत. बहुतेक वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या. आता जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्याच्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बघा आचारसंहिता लागण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आता 5 फेब्रुवारीनंतर तुमचा हप्ता जमा होईल असं सुद्धा काही बातम्यांमध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा. जशी जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला योग्य ती बातमी आणि जी नवीन अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.